दरम्यान राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतोय। यामध्ये रत्नागिरी, पालघर, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तुटवडा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक पेट्रोल पंप बंद आहेत, तर बुलढाण्यामध्ये सुद्धा पेट्रोल पंपांवर 1.5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा पाहायला मिळतात। रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। रविवारी ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना इंधनाचा पुरवठा झाला नाही, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत। रत्नागिरी शहरातील पंप बंद असल्यानं नागरिक त्रस्त झालेत। सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची मोठी संख्या आहे। सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झालेत। त्यातच इंधनाचा तुटवडा जाणवत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। पालघर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय। चारोटी गावातल्या पंपावर मोटरसायकलच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। जिल्ह्यातील बहुतेक पंपांवर पेट्रोलचा मर्यादित पुरवठा होत असल्यानं वाहन चालकांमध्ये चिंता निर्माण झाली। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत। बुलढाणा जिल्ह्यात इंधनाचा मोठा तुटवडा भासतोय। रात्रीच्या वेळी सुद्धा इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत, तर शेतीच्या मशागतीची कामं सुरू असल्यानं ट्रॅक्टर सुद्धा रांगेत उभे असल्याचं चित्र दिसून आलं। चिखली गावात शेतकऱ्यांनी डिझेलसाठी ठिय्या दिला। पंपचालक साठा असूनही इंधन देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। वाशिम जिल्ह्यातील 40% पेट्रोल पंप बंद आहेत। सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा जाणवतोय। गेल्या 4 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात इंधनाची तीव्र टंचाई जाणवतेय। इंधनाअभावी शेती मशागतीची कामंही खोळंबली आहेत।